डीए पेमेंट मध्ये कामगार विरोधी बदल करणाऱ्या सरकारचा हम सब एक है कामगार एकता जिंदाबाद 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 कामगार एकता जिंदाबाद 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 डीओटी होश में आओ होश में आओ होश में आओ डीओटी होश में आओ होश में आओ होश में आओ कामगार विरोधी डीओटी मुर्दाबाद 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 कामगार विरोधी डीओटी मुर्दाबाद 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 डीए आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा हम सब एक है हम सब एक है सर 31/2026 पर्यंत जो भेटायचा होता मागच्या क्वार्टरचा तो आपल्याला अद्यापपर्यंत आपल्या सॅलरी जमा झालेला नाही. त्याचं कारण तो तर मार्चच्या आधीच भेटायला पाहिजे होता, कारण ची ऑर्डर 27/2/2026 मला वाटतं निघाली होती आणि तो मार्चमध्ये जमा झाला, परंतु तो फक्त डीओटीच्या दिरंगाई म्हणा किंवा काही हलगर्जीपणा म्हणा किंवा मुद्दामून म्हणा त्यांनी तो इंडोस केला नाही आणि ते आपल्याला भेटलं नाही. आज 20 तारीख एप्रिलची आली तरी अद्याप तो आपल्याला भेटलेला नाही तरी. आणि हा डीए आपल्या हक्काची गोष्ट आहे, म्हणजे याच्यासाठी आजपर्यंत तरी मला वाटत नाही आपण कधी लंच आवर डेमॉन्स्ट्रेशन केलं असेल किंवा काय म्हणतात त्याला संप केला असेल, कारण हक्काची गोष्ट ही भेटायलाच पाहिजे. कारण ही भेटली नाही तर काल पण त्या ग्रुपमध्ये लिहिलं होतं मला की याच्यात काय होतं की अधिकारी असो कर्मचारी असो यांना आर्थिक त्रास होतो आणि साहजिकच आर्थिक त्रास झाला म्हणजे काय होईल, मानसिक त्रास होईल, शारीरिक त्रास होईल. आणि तो का होईल तर आपण आपल्या कार्यालयाचे काम करतो, जर त्या माणसाला त्याचे आर्थिक त्याला जे काही मोबदला वेळेवर भेटला नाही, त्याच्या हक्काचा म्हणतो तो नाही भेटला तर तो माणूस त्या व्यक्तीचं तिथं त्या जागेवर तो काम करतो, त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो, त्याचं मनोबल चांगलं राहणार नाही किंवा तो त्या कामाचे तो 100% देऊ शकणार नाही. तसेच त्याला आर्थिक नुकसान का होतं की त्याला त्याची फॅमिलीसुद्धा ऑर्गनायझेशनसोबत फॅमिलीसुद्धा सांभाळायची आणि ती फॅमिली सांभाळताना आर्थिक नुकसान झालं आणि त्याला जर खाली पैशासाठी त्याला चढ उतार झाले, जसे त्याला बेनिफिट भेटले नाही तर शेवटी तो परत मानसिक त्रासामध्ये येतो. मानसिक त्रासामध्ये आला म्हणजे दुसऱ्या दिवशी परत तो आपल्या कामात. याच्यात लॉस कोणाचा आहे, कर्मचाऱ्याचा तर आहेच, पण त्या ऑर्गनायझेशन BSNLचा सुद्धा आहे, कारण तो माणूस तितक्या पद्धतीने त्याची इफिशियन्सी देत नाही, कारण तो म्हणतो मला माझं बेनिफिटच भेटलं नाही. आणि आपण कोणी हो कोणते क्षेत्रात जा तुम्ही, आपण पैशासाठीच काम करतो. त्यासाठी त्या डीओटी आणि मॅनेजमेंट म्हणा आपली यांच्या आडमुठपण धोरणामुळे आपलं जे हे आयडिया लांबला आहे, त्यासाठी आपण इथं एकत्र जमलेलो आहोत आणि तुम्ही इथं एकत्र आलात. आणि मला वाटतं एवढ्या मोठ्या भारतात ही हाक दिली आहे AUBनी, त्याच्यामुळं काहीतरी मला वाटतं फरक पडेल. नाहीच पडला तर पुढं आपल्याला काहीतरी त्याचं परत AUBच्या माध्यमातून काहीतरी निर्णय घ्यावा लागतील. आपले सर्व AUBचे अधिकारी कर्मचारी इथं एकत्र जमलेले आहोत. त्यात आपले NFTचे आदरणीय दानी सर सर्कल सेक्रेटरी, तसेच BSNLUचे DS राख मॅडम, AGS BSNLU पाटील सर, AGS NFT पाटील सर, नंदू पाटील सर, DS NFT यांचे DS SNA व आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे एक स्वागत करतो व त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी सगळे संख्या तर कमी आहे पण इतक्या संख्येने आपण इथं उपस्थित झालो, त्याबद्दल मी त्यांचं पहिले तर अभिनंदन करतो. आणि आपण इथं एकत्र जमणे आहोत तर BSNL मधल्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या युनियन आणि असोसिएशन एकत्र येऊन करत आहोत. आमचं जे नाव आहे या जॉईंट फ्रंटचं ते ऑल युनियन असोसिएशन ऑफ BSNL या बॅनरखाली आम्ही आज आंदोलन करत आहोत. सर आजचं निदर्शन हे देशभरात आहे. BSNL कर्मचारी आणि अधिकारी संघटना देश पातळीवर एकत्र येऊन आज निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करतो आहोत. आणि ही निदर्शनं यासाठी आहेत की जानेवारीचा जो महागाई भत्ता ड्यू झालेला आहे तो आणि एप्रिलचा महागाई भत्ता ड्यू झालेला याचं पेमेंट सरकारने आम्हाला केलेलं नाही BSNL. आणि हे पेमेंट केलेलं नाही खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण एकीकडे वृत्तपत्रामध्ये बघतोय की BSNL हे रेव्हेन्यू BSNLचा वाढतोय. 18,000 कोटीवरून BSNLचा रेव्हेन्यू 21,000 कोटीवर गेला. BSNL गेल्या 9-10 वर्षाच्या नंतर ऑपरेशनल प्रॉफिटमध्ये आलं.
आणि गेल्या वर्षीच्या 2 क्वार्टरमध्ये BSNL हे नेट प्रॉफिटमध्ये आलं आणि अशा प्रकारे तोटा सहन करून जनतेची सेवा करणारी कंपनी जी की आज प्रॉफिटमध्ये येऊ घातलेली आहे, अशा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा DA फ्रीज जरी केला नाही तरी 3-3 महिने जर डिले होत असेल तर ते कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा हा सरकारचा डाव आहे असं आम्ही समजतो आणि तातडीने या DAची ऑर्डर सरकारने रिलीज करावी आणि जानेवारी आणि एप्रिलचं पेमेंट करावं, यासाठी आमचं आजचं हे आंदोलन आहे.